आहा, दिसतोय की नाही आपला बेसनाचा पोळा एकदम भारी बघा. एकदम लुसलुशीत खमंग असा भाजलेला आहे. आणि आता बाहेर आहेत पावसाचे दिवस, म्हणजे आतमध्ये काहीतरी गरम गरम आणि पौष्टिक असं खाण्याची इच्छा करते की नाही. म्हणूनच तुमच्यासाठी स्पेशल असा मी युनिक पद्धतीत बेसनाचा पौष्टिक पोळा घेऊन आलेले आहे. चला तर बघूया याची रेसिपी. सर्वात आधी मी घेतलेला आहे इथे कांदा, कोबी घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे, सिमला मिर्च घेतलेला आहे, टोमॅटो आणि कोथिंबीर. हे सर्व जे जिन्नस आहेत ते मी बारीक करून घेतलेले आहेत. तर इथे मी काही मसाले घेतलेले आहेत. हा घेतलेला आहे कांदा लसूण मसाला, हळद पावडर, मीठ आणि इथे घेतलेला आहे गरम मसाला. आणि सर्वात मेन जिन्नस जे आपला आहे ते इथे बेसन. तर आता आपल्याला ह्या सर्व जिन्नसांना एकत्र करून घ्यायचं आहे. तर आपण आता ती कृती करूया. सर्वात आधी मी घेतलेलं आहे इथे हे बेसन पीठ. त्यामध्ये मी आता ॲड करणार आहे जे मगाचे आपण व्हेजीस घेतले होते ते. पण ह्या व्हेजीस मी सर्व काही ॲड नाही करणार आहे. थोड्या थोड्यातले फक्त व्हेजीस घेऊन मी ॲड करणार आहे. मला जास्त प्रमाणात करायची होती रेसिपी, म्हणून मग मी जास्त प्रमाणात हे कट करून घेतलं आहे. तर त्याआधी मी सर्वात आधी त्यामध्ये ॲड करणार आहे कोथिंबीर, टोमॅटो, शिमला मिर्च, गाजर, कोबी आणि कांदा. आणि यामध्ये आता आपल्याला ॲड करायचं आहे हे सर्व घेतलेले मसाले. ॲड करणार आहे आपण पाणी. पाणी थोडं थोडं करून ॲड करायचं, एकदम पाणी ॲड करायचं नाही. बघू शकता तुम्ही, मी जास्त पातळही तिथे केलेलं नाही आहे आणि सर्व व्हेजेस मी ॲड केलेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जो हा आपण बेसनाचा पोळा जो बनवणार आहे त्याला फक्त प्लेन बेसनाचा पोळा म्हणता येत नाही. तो पौष्टिक असा मी बनवलेला आहे आणि आगळा वेगळ्या पद्धतीने आहे. कारण यामध्ये सर्व पौष्टिक अशा वस्तू गेलेल्या आहेत, पौष्टिक सगळ्या व्हेजेस आतमध्ये गेलेल्या आहेत. त्यामुळे ह्याला पौष्टिक असा चिला आपण किंवा बेसनाचा पोळा म्हणू शकतो. तर आता आपण हा एक एक करून काढून घेऊया. तर मी इथे हा पॅन ठेवलेला आहे. हा पॅन यासाठी घेतला आहे की खालून जाड असल्यामुळे तो मी घेतलेला आहे. त्यामध्ये मी घेतलं आहे तेल टाकून. आता आपल्याला जो आपण सारण तयार करून घेतलं होतं बेसनाच्या पोळ्यासाठी, तर ते मी टाकून घेते. तर इथे हे मी झाकलेलं आहे. 1 मिनिटाला पण अगदी कमी सेकंद आपल्याला ते झाकायचं आहे. 1 मिनिट माझं झालेलं आहे. मी आता हे झाकण काढून घेते. परतवून सुद्धा मी 1 मिनिटभर इतका हा झाकून ठेवणार आहे, कारण दोन्ही साईडनी व्यवस्थित तो शिजला पाहिजे यासाठी. तर बघू शकताय जो आपला चिला होता तो बनवून रेडी झालेला. आता हा मी काढून घेते आणि सेम पद्धतीने दुसरे सुद्धा मी करून घेणार आहे. तर मंडळी बघू शकताय आपला जो पौष्टिक असा बेसनाचा पोळा होता तो बनून तयार झालेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला चुलीवरील नवनवीन रेसिपींचे आस्वाद घेता येतील. धन्यवाद.